माझी आजी मला सतत एकच गोष्ट बोलत होती आणि ती गोष्ट कोणती होती चला तर तुम्हाला सांगते. सो हाय, मी गौरी. तर सकाळची सगळी काही छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि आता सांगते माझी आजी मला कुठली गोष्ट बोलायची. माझी आजी सतत म्हणायची की बाईचं सौंदर्य हे तिच्या केसात दडलं होतं, पण मला ही गोष्ट कधीच लग्नाच्या आधी समजली नाही, कारण की मी लग्नाच्या आधी कधी हेअर्सच ग्रो केले नाही. तर आहे ना, आता मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार होते की माझ्या हेअर वॉशच्या नंतरच्या मी काही टिप्स आहेत ज्या फॉलो करते, त्या तुम्ही सुद्धा फॉलो करा. तर हे वॉश झाल्यानंतर आहे ना, असे डॅब करून पुसून घ्यायचे. त्यानंतर हलक्या हाताने ना आपण कंगव्यासारखे जसे विंचरतो ना, तशा हातानेच केस विंचरून घ्यायचे, म्हणजे ज्या गाठी असतात ना त्या सॉर्ट आउट होतात आणि त्यानंतर गुंता काढायला आपल्याला खूप जास्त इझी जातं. त्यानंतर आहे ना 70 to 80% आपण हेअर ड्रायरने ड्राय करायचे. जर तुम्ही कोवळ्या उन्हात किंवा उन्हामध्ये ते ड्राय केल्याने ते तर अतिउत्तम आहे, पण मी आता नाही करत आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, हेअर्स ड्राय झाल्यानंतर त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही हलक्या हाताने ना केसांमधला गुंता काढू शकता हातानेच. कंगव्याचा वापर अजिबात करायचा नाही. जेव्हा आपले 70 to 80% हेअर्स ड्राय होतील ना, तेव्हाच कंगव्याचा वापर करायचा, म्हणजे त्याच्यामधला ओलापणा जातो आणि त्यामुळे केस कमी तुटतात. आणि जर तुम्ही वुडनचा कोम यूज केला ना, तर तो तर खूप जास्त इझी होईल तुम्हाला आणि त्यांनी ना हेअर ग्रोथसुद्धा होती आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान होतं. जेव्हा आपल्या ब्रेनचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, तेव्हाच आपले हेअर ग्रो होतात आणि एक स्ट्रेट राहतात. आणि जेव्हा ना आपण हेअर्स कोम करतो, त्याच्यानंतर अजिबात हेअर ड्राय झाल्यानंतर आंबाडा वगैरे बांधायचा नाही. असं हाफ क्लिप लावून ठेवा, वाटलंच रिकामे सोडा. त्याच्यानंतरच तुम्ही आंबाडा वगैरे बांधा. जर आंबाडा तुम्ही लगेच बांधला तर तुमचेसुद्धा केस वेवी होतील आणि स्ट्रेट वाढणारसुद्धा नाही आणि एकदम फ्रीझी राहतील. जसं तुम्हाला वाटतं की फाटे तर केसांना फुटले नाहीत, पण असं वाटतं की आपले केस एकदम ड्राय झालेत आणि शेंडे आहेत ना खालचे जे असतात ते फ्रीझी झालेत. जर माझे काही व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा. भेटूया आपण उद्या. बाय.